नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण आणि या प्रकरणात खटला फास्ट ट्रॅक चालवण्याच्या हालचाली सुरू आहे। SIT कडून 9 स्वतंत्र दोषारोपपत्र दाखल होत आहेत। लवकरच पुरवणी दोषारोपपत्र सादर केली जाणार आहेत। आतापर्यंत निदा खानसह 8 संशयितांना अटक करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, काय अधिक माहिती? लागू अगदी खरं आहे। खरं तर नाशिकमधील TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतर प्रकरण समोर आलेलं होतं। यामध्ये 8 गुन्हे जे होते ते खरं तर नाशिकमध्ये दाखल करण्यात आले आणि यावर स्वतंत्र SIT जी आहे ती गठीत करण्यात आलेली होती। यामध्ये एकूण 8 आरोपी आहे आणि तेही सध्या सगळे तुरुंगात आहे। मात्र या खटल्याचा निकाल लवकर लागावा यासाठी आता हा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅकवर चालवण्याच्या ज्या हालचाली आहे त्या सुरू झालेल्या आहे। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन निदा खानसह इतर संशयितांचा जो खटला आहे तो जलद गतीने कोर्टामध्ये चालवावा जाण्याची जी शक्यता आहे ती सुरू करण्यात आलेली। SITने दोषारोप पत्र जे आहे ते देखील दाखल केलेले आहे आणि लवकरच पुरवणी दोषारोप पत्र सादर करून खटला जो आहे तो जलद गतीने न्यायालयात चालवण्यासाठी अर्ज दिला जाणार असल्याची जी माहिती आहे ती समोर आलेली आहे। त्याच्यामुळे या मल्टीनॅशनल कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण जे आहे ते आता फास्ट ट्रॅक कोर्टावर जाण्याच्या ज्या हालचाली आहेत त्याला जो आहे तो वेग येताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। अगदी महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।